नमस्कार शेतकरी बांधवांनो, सर्वप्रथम आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये मी आपला कृषी मित्र निलेश थोरात आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। निश्चितच चालू महिन्यामध्ये चांगल्या पद्धतीने कांद्यांची वाढ चांगल्या पद्धतीमध्ये आहे। निश्चितच मावा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात जाणवतोय, करप्याचा प्रादुर्भाव जाणवतोय, पण आपल्याला महत्त्वाचं काम असेल की जे खाली कांद्याची साईज झाली पाहिजे, कलर आला पाहिजे, पत्ती वाढली पाहिजे, वजन चकाकी आली पाहिजे, तर काय करणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी पहिलं काम असेल तर आपल्या चॅनलला फॉलो करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। या ठिकाणी आपलं जे शेतपीक असेल तर या शेतपिकाला पाट पाणी असेल किंवा ड्रिप ऍप्लिकेशन असेल तर या ठिकाणी न्यूट्रिशन जाणं गरजेचं आहे। तर या ठिकाणी आपल्याला जात असताना या ठिकाणी सुरुवातीच्या शेवटच्या अवस्थेमध्ये साधारणपणे आपलं जे कांदा पीक आहे हे साधारणपणे 3.5-4 महिन्याचा आहे, स्टॉकचा कांदे आहेत, कलर वाढला पाहिजे, वजन वाढलं पाहिजे। तर या ठिकाणी शेवटला देत असताना या ठिकाणी पाण्यामधनं या ठिकाणी आपल्याला पोटॅशियम शोराइड एकरी 10 ते 12 किलो या पद्धतीमध्ये द्यायचे। त्याचबरोबर या ठिकाणी देत असताना आपण या ठिकाणी बोरॉन साधारणपणे पाट पाणी असेल तर 1 किलो, ड्रिप ऍप्लिकेशन असेल तर 500 ग्रॅम या पद्धतीमध्ये आपल्याला द्यायचं। त्याचबरोबर समजा एखादं लास्ट पाणी आपण दिलं असेल किंवा द्यायचं असेल तर निश्चितच या ठिकाणी आपण जे स्टॉकचे कांदे ठेवतोय जेणेकरून आपल्याला वर्षभर कांदे राहिले पाहिजे, बुरशी आली नाही पाहिजे, कुठं कांदे सड झाली नाही पाहिजे। तर या ठिकाणी आपल्याला बुरशीनाशक मध्ये 22 असेल किंवा सल्फर असेल हे आपल्याला या ठिकाणी पाटपाण्याच्या माध्यमात द्यायचे। साधारणपणे 22 1 किलो पाटपाणी माध्यमातून असेल, सल्फर असेल तर एकरी 5 किलो या पद्धतीमध्ये द्या। त्याच्याबरोबर सुद्धा आपल्याला या ठिकाणी आपण बोरॉन साधारणपणे 1 किलो या ठिकाणी आपण देऊ शकतो। त्याचबरोबर फवारणीच्या माध्यमातून सुद्धा या ठिकाणी आपण शेवटची लास्टची फवारणी करणार आहोत, त्याच्याबरोबर सुद्धा आपण या ठिकाणी 0050 10 पंपांसाठी 1 किलो आणि बोरॉन साधारणपणे 250 ग्राम या ठिकाणी स्प्रेच्या फवारणीच्या माध्यमातून फवारणार आहोत, की जेणेकरून आपल्याला कांद्याची पत्ती, वजन, चकाकी चांगली वाढली पाहिजे। त्यासाठी हा महत्वाचा पर्याय आहे। निश्चितच ही महत्वाची फवारणी आहे, निश्चितच करून घ्या जेणेकरून चांगल्या पद्धतीने फरक पडेल। निश्चितच ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आपल्या शेतकरी बांधवांना पाठवा। धन्यवाद।